धन्य मी मानेन आपुले संचिता राहिलीसे प्रीत तुझे नामी. प्रस्तुत अभंग हा तुकोबरायांचं डायरेक्ट देवाशी संभाषण आहे बरं का. तुकोबराय देवाशी संवाद करतायत. हे देवा, तुझ्या नावावर माझं प्रेम राहिलंय, तुझ्या नावावर माझं प्रेम राहिलंय, म्हणून मी माझ्या संचिताला धन्यता देत आहे. काय म्हणतात तुकोबराय? देवा, तुझ्या नावावर माझं प्रेम राहिलंय म्हणून मी माझ्या संचिताला धन्यता देतोय. मी माझं संचित यासाठी धन्य मानतोय. त्याचं कारण आहे अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात महाराज सांगतात, राहिलीसे प्रीत तुझे नामी. तुझ्या नावावर देवा माझं प्रेम राहिले ना, म्हणून मी माझ्या संचिताला धन्यता देतो आहे, धन्य मानतो आहे. देवानं तुकोबरायांना विचारावं, बरं ठीक आहे तुकोबराया, तुमचं माझ्यावर प्रेम राहिलंय, तुमचं माझ्या नावावर प्रेम राहिलंय, ठीक आहे ना तुकोबराया, मग तुम्हाला आता नेमकं कसं वाटतंय बरं? आता तुम्हाला नेमकं काय वाटतंय, कसं वाटतंय? तेव्हा तुकोबराय दुसऱ्या चरणात त्याचंही उत्तर देतात. आता मला असं वाटतंय देवा, धन्य झालो आता, यासी संदेह नाही. संदेह म्हणजे शंका. आता याच्यामध्ये कसलीच शंका नाहीये की मी आता धन्य झालेलो आहे. आणि पुढे महाराज म्हणतायत की आता या वाही काळाच्या हाती आम्ही पडणार नाही. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आम्ही या जगाच्या, जग काळाला भीत असेल, काळाला जग भीत असेल, पण त्या काळाच्या माथ्यावर पाय देऊन आम्ही तुझ्यापर्यंत येणार आहोत देवा. आणि तुझ्यापर्यंत आलो आहोत, पोहोचलो आहोत. आम्हाला हा वाही काळ आता काहीही करू शकत नाहीये. काळाला सगळेजण घाबरतात. बसणाऱ्यांना, नवे नवे इथं उभं राहणाऱ्यांना सुद्धा कुणाला कशाची कुणाला कशाची कुणाला कशाची भीती नक्की आहे. पण एक भीती अशी आहे की ती प्रत्येकाला आहे, आणि ती भीती आहे कशाची भीती बरं? कशाची? मरणाची भीती, मृत्यूची भीती आहे. सगळ्यांना मरणाची भीती वाटते, पण त्याच तुकोबरायांचं नाव घेतल्यानंतर मरणाची देवता असणारी यमराज, यमराज सुद्धा थर 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 कापतो. यमराजाचं धोतर पिवळं होत आहे कुणाचं नाव ऐकल्यानंतर. घेता कापे. ज्या तुकोबरायांचं नाव घेतल्यानंतर तो यमराज थरथर कापतो. ज्याला आपण सर्वजण घाबरतो तो यमराज तुकोबरायांचं नाव घेतल्यानंतर थरथर थरथर कापतो. असे तुकोबराय, असे तुकोबराय. आणि ते तुकोबराय म्हणतात, देवा आम्हाला हा काळ काही करू शकत नाही. जगा काळ खाया आम्ही माता दिला पाय. आम्हाला हा काळ काही करत नाही. आता आम्ही धन्य झालेलो आहोत, याच्यामध्ये कसलाही संदेह, शंका नाहीये. आणि या वाही काळाच्या हाती आम्ही पडणार नाही. ठीक आहे तुकोबराया. देवानं पुढे विचारलं, ठीक आहे तुकोबराया, तुम्हाला काळाची भीती राहिली नाही, तुम्ही धन्य झालेला आहात, तुमचं माझ्या नावावर प्रेम टिकलंय, प्रेम राहिलंय, मग तुम्ही आता पुढे काय करणार आहात? तेव्हा तुकोबराय उत्तर देतात, ब्रह्मरस करू भोजन पंगती आणि संतांच्या संगती सर्व काळ. आता आम्ही संतांच्या संगतीमध्ये ब्रह्मरसाच्या सेवनाचा आस्वाद घेणार आहोत, ब्रह्मरस सेवन करणार आहोत. आणि हा ब्रह्मरस सेवन केला की होतंय काय? ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल. वारेल म्हणजे मरेल, मरेल म्हणजे पुन्हा येणे नाही. ती पिढा आपल्यातून निघून जाणार, आपल्याकडे फिरकणारही नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, या संतांच्या संगतीमध्ये राहून आम्ही ब्रह्मरसाच्या सेवनाचा आनंद आस्वाद घेणार आहोत. आणि देवा सांगू का तुला, तुझ्या रूपाकडे पाहून आमचे डोळे कधीही तृप्त होत नाहीत. तुझ्याकडे पाहून आमचे डोळे कधी तृप्त होत नाहीत. त्या डोळ्यांना पुन्हा 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 तुझं रूप पाहावंसं वाटतंय. या कानाने तुझी कितीही कीर्ती ऐकली ना तरी सुद्धा आमचे कान तृप्त होत नाहीत. त्या कानांना पुन्हा 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 तुझं नामस्मरण ऐकावं वाटतंय. या वाणीने तुझं कितीही नामस्मरण केलं तरी सुद्धा आमची वाणी थकत नाही, आमची वाणी म्हणत नाही आता बस झालं नामस्मरण करायचं. तुकोबरायांची वाणी अशी आहे, तुकोबराय इतके नामस्मरण करत होते, तुकोबरायांना समजत नव्हतं आपण कुठे बसलोय, काय करतोय. प्रातर विधीला गेल्यानंतर सुद्धा तुकोबरायांचं नामस्मरण चालू असायचं. लोक म्हणायचे, अरे तुक्या तुला काही कळतं का? अरे तू बसला कुठं, तू करतो काय? तेव्हा तुकोबराय म्हणायचे, काय सांगू, माझी मज झाली अनावर वाचा
समोरच्या माणसाला म्हणायचे, अरे काय करू बाबा, माझी वाणी माझं ऐकत नाहीये, माझ्या वाणीवर माझा ताबा नाहीये, मी कुठेही बसलो तरी सुद्धा नामस्मरण चालू करते, माझी वाणी तिला कळत नाहीये. एवढं तुकोबरायांचं नामस्मरण असायचं. आणि ते तुकोबराय शेवटच्या चरणात म्हणतायत, तुका म्हणे पोट धावेची न धाय, म्हणजे भरता भरत नाहीये, भरतच नाहीये हे पोट. कशाने? खादलेची खाया आवडीने. खादलेची खाय म्हणजे जे खाल्लेलं आहे, जे ग्रहण केलेलं आहे, जे नामस्मरण घेतलेलं आहे, जे डोळ्याने रूप पाहिलेलं आहे, जे कानाने गुणगान ऐकलेलं आहे, ते कितीही ऐकलं, कितीही नामस्मरण केलं, कितीही तुझं रूप डोळ्यात साठवून घेतलं तरी सुद्धा आमचं पोट भरता भरत नाही. शेवटी तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे पोट धालेची न धाये, खादलेची खाय आवडीने. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता जर कुणाला झोपायचं असेल तर झोपायचंय का मागे? नाही झोपायचं. अनंत कालापासून अज्ञानरूपी अंधकार आपल्या डोक्यात असतो ना, तो अज्ञानरूपी अंधकार या ज्ञानरूपी प्रकाशाने घालवला जातो आणि तो याच ठिकाणी घालविता येतो. म्हणून 2 तास जागा राहून जागृत व्हायचंय, त्याचं नाव कीर्तन. विठाल आपण त्या महाराष्ट्रात जन्माला आलेली माणसं आहोत, ज्या महाराष्ट्रामध्ये एक रणरागिणी जन्माला आली, जिने जिवंत सिंहाच्या पायातला काटा काढला. आणि त्या रणरागिणीचं नाव आहे मासाहेब, राष्ट्रमाता, राजमाता, विश्वमाता, लोकमाता मासाहेब जिजाऊ. आणि त्याच जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली आणि खऱ्या अर्थानं माणसाला माणूस म्हणून जगण्याचं बळ आणि प्रेरणा दिली. आपण त्या महाराष्ट्रात जन्माला आलेली माणसं आहोत, ज्या महाराष्ट्रामध्ये वाघाला टरा फाडणारा छत्रपती संभाजी महाराजांसारखा वाघ जन्माला आला. आपण त्या महाराष्ट्रात जन्माला आलेली माणसं आहोत आणि आपण त्या महाराष्ट्रात जन्माला आलेली माणसं आहोत. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये या संतांच्या पावन पुलकित पाद स्पर्शाने पुण्यवान झालेली ही भूमी, आपण या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत आणि आपण त्या महाराष्ट्रात जन्माला आलेलो आहोत. या महाराष्ट्रामध्ये साधू संतांनी डायरेक्ट देवाशी संवाद साधला. आपण त्या महाराष्ट्रात जन्माला आलेली माणसं आहोत ना बाप हो, आपण त्या महाराष्ट्रात जन्माला आलेली माणसं आहोत. राजे जन्मले, इथं संत जन्माला आले, महात्मे जन्माला आले, आपण त्या महाराष्ट्रात जन्माला आलेलो. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या या महाराष्ट्राची संस्कृती आपण टिकवून ठेवतोय, याचा खूप एक मोठा आनंद आहे. आणि त्याच संस्कृतीमधला एक भाग असणारा आजचा हा गणेशोत्सव आहे. गणपती बाप्पांचं आगमन होऊन आजचा हा 7वा दिवस आणि त्यांच्या आराधनेसाठी हा सुंदर प्रकारच्या कीर्तनाचा कार्यक्रम. कोण आहे गणपती? बरं ऐका ना, गणपती म्हणजे नेमकं काय? जो गणांचा पती आहे, अर्थात जो गणांचा मालक आहे, त्यांना गणपती म्हणायचं. 14 विद्या 64 कलेचा अधिनायक असणारा तो गणपती. जो गणपती रिद्धी आणि सिद्धी ज्यांच्या भार्या आहेत, रिद्धी सिद्धी ज्यांच्या भार्या आहेत अर्थात पत्न्या आहेत, ते गणपती. शुभ आणि लाभ ज्यांचे पुत्र आहेत, ते गणपती. तुष्टी आणि पुष्टी नावाच्या 2 पुत्रवधू ज्यांच्या आहेत, ते गणपती. आणि अमोद आणि प्रमोद नावाचे 2 ज्यांना त्या ठिकाणी नातू आहेत, ते गणपती. आणि त्या गणपती बाप्पांचं विराज या ठिकाणी विराजमान होऊन ते गणपती बाप्पा आजचा हा 7वा दिवस, तर त्यांना आपल्याला वंदना करायची या कीर्तनाच्या माध्यमातून. विठाला गणपती बाप्पा त्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला बाकीच्या देवांपेक्षा थोडं रूप वेगळं पाहायला भेटतं गणपती बाप्पांचं. बरोबर आहे ना? पोट खूप मोठं आहे, कान सुपासारखे मोठे, कुठल्याच देवाचे नाहीयेत. गणपती बाप्पांचं दिसणं सगळ्या देवतेपेक्षा वेगळं आहे. का? याचं उत्तर काय? म्हणजे का असं आहे गणपती बाप्पांचं शरीर? पहा,
डोळे अगदी बारीक आहेत. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण असं आहे, आपल्या भक्तावर सूक्ष्म नजर ठेवून 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 गणपती बाप्पांचे डोळे तेवढे बारीक झालेले असतील बरं. आपल्या भक्तावर सूक्ष्म नजर ठेवणारे गणपती बाप्पा डोळे बारीक आहेत, कान सुपासारखे आहेत. एवढ्या मोठ्या भक्तांनी केलेलं गुणगान ऐकण्यासाठी लहान कानांचा देव चालणार नाही, त्यासाठी सुपासारखे कान आहेत. गणपती बाप्पांचं पोट अत्यंत मोठं आहे. तुम्ही म्हणाल झाला असेल मोदक खाऊन खाऊन. मोदक गणपती बाप्पाला केल्यानंतर अर्धे मोदक आपले लेकरच खाऊन टाकतात. गणपती बाप्पाला काय उरतात? बरोबर आहे का महिला मंडळ? गणपती बाप्पांचं मोदक खाऊन पोट मोठं झालेलं नाहीये, लाडू खाऊन पोट मोठं झालेलं नाहीये. आता जेवढे भक्त असतील सगळे भक्त चांगल्याच मार्गाने वागतात का? हाही मोठा प्रश्न आहे. तर सगळ्या भक्तांचे अपराध पोटात घालून घालून गणपती बाप्पांचं पोट मोठं झालेलं असावं बघा. गणपती बाप्पांची सोंड वाकडी आहे, कारण तो वाकड्याला वाकडा आणि सरळ असणाऱ्याला सरळ आहे म्हणून. विठाल पुन्हा एकदा गणपती बाप्पांच्या चरणी लित होत अभंगाकडे वळते वर का. महाराज म्हणतात, धन्य मी मानेन आपुले संचिता का. देवा तुझ्या नावावर माझं प्रेम राहिलंय. बरं देव काही बाजारचा भाजीपाला आहे का? जायचं 10-5 किलो घेऊन यायचं, लागन तेवढा घ्यायचा, बाकीचा फ्रीज मध्ये ठेवायचा, असं आहे का देवाचं काम? नाही. देव भेटण्यासाठी शास्त्रानं अतिशय दुर्लभ गोष्टी सांगितल्या बरं का. कोणकोणत्या? दुर्लभम प्रेमे मैतात देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशय. अत्यंत दुर्लभ अशा असणाऱ्या गोष्टी सांगितल्या. कोणकोणत्या? मनुष्य जन्म पहिली गोष्ट आहे. मनुष्य जन्म. मनुष्य जन्म किती दुर्लभ, किती दुर्लभ आहे, काय सांगावं, किती दुर्लभ. नरदेहा दुर्लभ अतिशय दुर्लभ असा असणारा नरदेव का. किती दुर्लभ. यह लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. अतिशय दुर्लभ असा असणारा हा नरदेह, या नरदेहाची कामना स्वर्गातले अमरदेव सुद्धा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा. स्वर्गातले अमर देव सुद्धा या देहाची कामना करतात. या देहाची कामना करणारे स्वर्गातले अमर देव, पण त्यांना नाहीये, आपल्याला भेटलाय अगदी काग टाळी सारखा भेटलाय. हाताने टाळी वाजवावी.
देह का गटाळी नाही न घडे उपाय घडवाले. घडणार नव्हतं बरं का, पण घडलंय. आपलं पुण्य तेवढं उदयाला आलं म्हणून का पुण्य उदयाला आल्यानंतर कोणतीही गोष्ट घडायला वेळ लागत नाही बरं का. पुण्य उदयाला यावं लागतं. इथं तुम्ही आता येऊन बसलाय, तुम्हाला वाटत असेल ती सागरबाई चल म्हणली म्हणून मी आले, दोंडाबाई चल म्हणली म्हणून मी आले, लोणकर सरांनी आमंत्रण दिले घरी येऊन म्हणून मी आलो, असं नाही बरं का. तुम्ही इथं तुमच्या मनाने येऊ शकत नाहीत. बघा, इरादे लाख बनते हैं, इरादे लाख बनते हैं, बन के टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वही आते हैं जिन्हें मेरे गणपति बाप्पा बुलाते हैं, जिन्हें मेरे गणपति बाप्पा बुलाते हैं. कुणीही इथं येऊन बसू शकत नाही. तोंडाला बरं इथं आलायत खरं, तुम्हाला किती म्हटलं विठ्ठल विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा, एखादा पट्ट्या नाहीच वाजवीत बरं का, नाहीच वाजवीत. आणि पुन्हा शेवटला कीर्तन झाल्यावर बाहेर जाऊन म्हणतो किती वरडत होते त्या कीर्तन करताई, टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. पण पट्ट्याने एकदा बी विठ्ठल विठ्ठल नाही म्हणला, एकदा बी टाळी नाही वाजवली. येथे कोणाचे बा काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. इथं कोणाचं काही जात नाही बरं का. तुमचं एक माणसाला मुंबईला जायचं, इथून कुठून निपाणी जवळ मधून मुंबईला. आता इथून गाडी नाहीये पण आपण धरली, इथून आहे गाडी, 500 रुपये तिकीट आहे एसटीचं, धरलं आपण. निपाणी जवळक्या मधून एसटी मध्ये 500 रुपये तिकीट त्या ठिकाणी भरलंय. एका माणसानं 500 रुपये तिकीट काढलं, एसटीत चढून कंडक्टर कडून तिकीट घेतलं आणि गाडी निघायच्या वेळेला एसटीतून खाली उतरला आणि एसटीच्या मागे जाऊन मोठमोठ्याने हसू लागला. बघा, आमचे महादेव दादा तिथून चालले होते, आमचे महादेव दादा तिथून चालले होते आणि माणसाला मोठ्याने हसताना पाहून काय सांगू म्हणला तुम्हाला कंडक्टरला, मी असं फसवलंय असं फसवलंय. कसं फसवलंय विचारल्यावर तो म्हणला त्याच्या एसटीत चढलो होतो, 500 रुपयाचं तिकीट काढलं, पण मी एसटी सुरू झाली की खाली उतरलो आणि त्याच्या एसटीतच बसलो नाही. कोण फसलाय कळतंय का तुम्हाला? फसलाय कोण? अरे 500 रुपये फुकट गेले आहेत, फुकट गेले आहेत. एसटीचा प्रवासही नाही आणि मुंबई पर्यंत पोहोचलाही नाही. तसं आपलं होतंय, आपलं अनहित आपण करतोय की होऊ नये यासाठी जेव्हा जेव्हा कीर्तनामध्ये माझं कीर्तन आहे म्हणून नव्हे, कुठलाही कीर्तनकार असू द्या, त्या कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि हाताने टाळी वाजवा. भगवंताचं नाव आणि हाताने टाळी वाजली की त्याच्यासाठी मोक्ष तयारच करतोय भगवंत म्हणून. विठ्ठला विठ्ठला आणि भगवंत भेटण्यासाठी अत्यंत दुर्लभ गोष्टी म्हणजे मनुष्य जन्म. आपण पाहिलं मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आहे. तो तुम्हा आम्हाला भेटलाय खरा, भेटलाय मिळालाय, पण कळालाय का हा प्रश्न आणखी अनुत्तरितच आहे बरं. कळतंय का आपल्याला? आपल्याला हा देह मिळालाय पण हा कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. आपल्याला बाधा होते, आपल्याला संसाराची बाधा आहे, प्रपंचाची बाधा आहे, पैसे अडकेची बाधा आहे, जमीन जमल्याची बाधा आहे, इगो अहंकाराची बाधा होते. बाधा झाली आपल्याला बरं का. त्या भगवंताला विसरतोय आपण. देह त्याच्यासाठी दिलाय, त्याच्यासाठी वापरला पाहिजे. महाराज म्हणतायत हा देह मला मिळाला, त्याच्यापेक्षा पुढची अवघड गोष्ट मोक्षाची इच्छा मनात निर्माण होणे. तुम्ही आम्ही सर्व संसारिक माणसं, आपल्या मनातली इच्छा एवढीच, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हे चिकार्य हाव संसारी किंवा वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, बस याच्यापेक्षा पुढे आपण जात नाही. पण महाराजांनी मोक्षाची इच्छा प्रकट केली, मोक्षाची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. तुकोबारांच्या दृष्टीने मोक्षाची व्याख्या अशी करता येईल, जिथं भगवंताचं नाम चालू आहे ना, जिथं भगवंताचं नामस्मरण सुरू आहे, मोक्ष त्याच ठिकाणी आहे. नाहीतर तुकोबारांनी मोक्षही लाथाडला नसता, मुक्ती सुद्धा लाथाडली नसती. मुक्ती पाहिजे का विचारल्यावर तुकोबाराय म्हणले मुक्ती, मुक्ती तर आमच्या घरी बायको होऊन आली. म्हणजे काय म्हणले? मुक्ती आमच्या घरी बायको होऊन आली, मुक्ती आमची बायको आहे. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चाले खेळी मेळी. तुकोबारायांना मोक्ष पाहिजे का विचारले असताना तुकोबाराय सांगतात
म्हणतात मोक्ष आम्हा घरी, आमच्या घरी मोक्ष दास्यत्वाचं काम करतोय, दास्यत्वाचं. आम्हाला मोक्ष नकोय, मुक्ती नकोय. याचा अर्थ तुकोबरांच्या मुक्तीचा आणि मोक्षाची व्याख्या अशीच करता येईल, ज्या ठिकाणी भगवान परमात्मा आणि त्यांचं चिंतन चालू आहे, नामस्मरण चालू आहे, सत्संग चालू आहे, तोच मोक्ष आहे. आणि देव सुद्धा स्वतः म्हणतो, नारदा मी उभा तेथे माझे भक्त. जिथं माझे भक्त गातायत ना त्याच ठिकाणी नारदा मी उभा आहे, अर्थात तोच मोक्ष आहे. अशी तुकोबरांच्या मनात मोक्षाची सुद्धा इच्छा निर्माण झाली. आणि तिसरी सर्वात महत्वाची आणि अवघड गोष्ट काय आहे तर संतांची संगत आहे बरं का. संतांची संगत एवढी अवघड, एवढी अवघड, एवढी अवघड, किती अवघड, बहु अवघड किती अवघड आहे संतांची भेट. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली. त्या जगजेठीनं अर्थात त्या भगवंतानं माझ्यावर करुणा केली. मला मनुष्य जन्म भेटला, मोक्षाची इच्छा मनात निर्माण झाली. आणि साधू संतांची अर्थात बाबाजी चैतन्यासारख्या सद्गुरूंची भेटही झाली. आणि त्या योगे माझ्या भाग्याचा उदय झाला. तुमच्या माझ्यासाठी भाग्य कशाला म्हणायचं बघा ना. एखादा 35 वर्षाचा टोनगा झालाय, कळतंय ना तुम्हाला. एखादा 35 वर्षाचा टोनगा झालाय तरी लग्न जमत नाहीये. आणि एकही दिवशी कुठून तरी चपटी नक्की पोरगी त्याला द्यायला तयार झाले. बघा परिस्थिती तीच आहे बरं का. आता फार अवघड आहे बरं का. झालंय, बरं झालं हो ना, अवघड झाले. हा, कारण आता मुलींची संख्या मुलांच्या संख्येमध्ये फार कमी आहे. मुलांच्या तुलनेमध्ये मुली फार कमी आहेत बरं का. आणि खऱ्या अर्थानं मुलीच्या जन्माचं आपण स्वागत करायला पाहिजे बरं का, सत्कार करायला पाहिजे. कारण तिच्याशिवाय या जगाला काहीच किंमत नाही बरं का. घरात बाई नसेल तर घरात पाय सुद्धा ठेवा वाटत नाही. विचार करा. सांगायचं म्हणतो 35व्या वर्षी एखाद्या मुलाचं लग्न झालं तो नक्कीच म्हणेल, त्याच्या घरचे म्हणतील अहो काय भाग्य उदयाला आलं बघा ना, 35व्या वर्षी का होईना पोराचं लग्न जमलं, पोराचं लग्न झालं. आपण म्हणू त्याला भाग्य. एखाद्याला लग्नानंतर 20-25 वर्ष मुलबाळ झालेलं नाहीये, पण 25व्या वर्षी झालं मुलबाळ, आपण म्हणू काय भाग्य उदयाला आलं त्याचं. 25व्या वर्षी का होईना त्याला मूल झालं बरं का, भाग्य उदयाला आलं. आपण तुम्ही आम्ही ह्या गोष्टी म्हणणार. एखाद्याला इतकं कर्मदरिद्री माणूस आहे आणि 2-4 पत्र्याचं घर बांधावं या उद्देशाने लोकांचं कर्ज काढून त्यानं 4 पत्र्याचं घर बांधण्यासाठी पैसे जमा केले. आणि त्या घराचा पाया खोदताना त्याला सुवर्ण मोहरांनी भरलेला सुंदर असा मोठा हंडा सापडावा. नुसतं सापडावा म्हणलं तरी बरं वाटतंय आपल्याला, बरोबर आहे ना. त्याला सापडला तो काय म्हणणार आहे हो, काय भाग्य उदयाला आलं माझं. अहो 4 पत्र्याचं घर बांधायला 10 जणांकडून पैसे आणले, पण या घराचा पाया खोदताना एवढं मोठं धन मला सापडलं. तो नक्कीच म्हणणार की माझ्या भाग्याचा उदय झाला. पण साधू संतांनी या गोष्टीला भाग्य म्हटलेलंच नाहीये. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, निकट बस बरा संताप. भाग्य तरी नव्हे धन पुत्रदारा, निकट वास बरा संतापाई. संतांनी या गोष्टीला भाग्य मानलेलंच नाही बरं का. मग संतांचं भाग्य कशात आहे पहा.
निकट वासवरा, त्यांना फक्त संतांची संगती पाहिजे, संतांची तो सहवास त्यांना पाहिजे बरं का. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात मनुष्य जन्म भेटला, दुसरी गोष्ट मोक्षाची इच्छा अर्थात नामस्मरणाची इच्छा माझ्या मनात आली, आणि तिसरी अवघड सगळ्यात अवघड असणारी गोष्ट संतांची साधूची भेट, बाबाजी चैतन्यासारख्या सद्गुरूंची भेट मला झाली. त्या योगे माझ्या भाग्याचा उदय झाला. कुठल्या भाग्याचा? महाराज वर्णन करतात ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, जेने ब्रह्मानंद योग्य जीव होती, त्या भाग्याचा उदय झाला. वैराग्य रूपी भाग्याचा उदय त्या ठिकाणी माझा झालेला आहे, आणि त्या माध्यमातून देवाची आणि माझी भेट झाली. देव मला भेटलेला आहे, आणि भेटलेल्या देवावर माझं प्रेम राहिलंय. एवढंच नाही, त्याच्या नावावर माझं प्रेम राहिलंय. म्हणून तुकोबराय म्हणत आहेत स्वतःच्या संचिताला धन्यता देत आहेत. अभंगाचं प्रथम चरण. धन्य मी मानीन आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित, आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित. राहिल्याचा प्रीत तुझी नामे धन्य झालो आता, याची संदेहाची धन्य झालो आता, याची संदेहाची. राहीच्या प्रीत तुझे नामे, राहीच्या प्रीत तुझे नामे धन्य झालो आता, याची संदेहाची धन्य झालो आता, याची संदेहाची. तुकोबराय म्हणत आहे देवा तुझ्या नावावर माझं प्रेम राहिले, म्हणून मी माझ्या संचिताला धन्य मानतोय बरं का, धन्यता देतोय. पहा तुकोबरायांचं प्रेम देवाच्या नावावर राहिलं. तुकोबरायांचं प्रेम देवाच्या नावावर राहिलं. तुमचं आमचं आपल्या घरातल्यावर सुद्धा राहत, घरातल्यावर सुद्धा राहत नाही. घरीच जायचं ना परत विठ्ठला. खरंच राहत नाही. तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगते आणि पुढे जाईल बघा. ज्या ज्या माणसांच्या लग्नाला 40-45 वर्ष उलटले, माझ्या समोर बरेच आहेत तसे रिटायर झालेले, आणि आमच्या नशिबाला जास्त रिटायर झालेलेच असतात. वायरी सटकलेल्या, पिना खराब झालेल्या, सगळे असेच असतात. असू द्या, जे ऐकतात त्यांच्यासाठी चला. आज मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आहे, माझा तरुण बांधव आहे या ठिकाणी बघा. ज्यांच्या लग्नाला 40 ते 45 वर्ष उलटलेली आहेत त्यांनी एक गोष्ट, माझा पेशा शिक्षक आहे, मला शब्दाचं पाणी करायला आवडतं. कीर्तन एकच चरणावर सुटलं तरी हरकत नाही, बाकीचे चरण सोडण्यासाठी मी पुन्हा येईन, मी पुन्हा यायला तयार आहे, पण शब्दाचं पाणी केल्याशिवाय मला राहू वाटत नाही बरं का. असं 40-45 वर्ष लग्नाला झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या डोक्यात आणायचं, आपण आपल्या पत्नीला म्हणजे आईसाहेबाला, आपण आपल्या पत्नीला पाहायला जात असताना स्वतःच्या तुमच्या मनाची अवस्था काय होती, कशी दिसत असेल, कशी समोर येईल, माझ्याकडे बघल का, बरं बघितलं तर हसल का, हसली तर मग फसलीच समजायचं. जाताना तुमच्याही मनात हे विचार, बाबा कानपूर चांगलाय होते का, बाबा बाबा काय बोलते ना, वाटोळ झालं म्हणते, ते दिवस आठवू वाटत नाही. विठाल लग्न म्हणजे काय, लग्न शादी वो खूबसूरत जंगल होता है बरं सर, शादी वो खूबसूरत जंगल है जहां शेरों का शिकार नाजूक हिरणिया करती है. आपल्याकडे गाणं आलं हो ते मागा आता काय, दबक्या पावलांनी आली माझी मालकीन झाली. काय गाणं, काय दबके, अहो धडाम धुडूम आली ती वाघासारखी, कशाची दबक्या पावलांनी, 70 किलो वजन आहे तिचं, कशाचा दबका पावलं, कशाचं काय विठाला. आपली संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृतीच आहे, पण मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा विचार घेणं आवश्यक आहे, तिचा अर्थात पत्नीचा
माणसं म्हणतात, काही माणसं म्हणतात स्वभावाला औषध नसतं. माणसं बरीच म्हणतात स्वभावाला औषध नसतं. मी म्हणेल स्वभावाला सुद्धा औषध असतं बरं का दादा. स्वभावाला सुद्धा औषध असतं, पण ते दररोज थोडं थोडं घ्यायचं असतं. बघा ना, माझ्यातला मी सोडून कधीतरी तिलाही जपायचं असतं. स्वभावाला औषध असतं, पण ते रोज थोडं थोडं घ्यायचं असतं. विठाल विठाल सांगत होते, लग्न काय आहे ते खूपसुरत जंगल आहे बरं का. जंगल आहे खरंच. आणि लग्न म्हणजे अहो ऐकलत का, याच्यापासून कान फुटले का काय इथपर्यंतच प्रवास म्हणजे लग्न आहे बरं का. अहो ऐकलं का, आणि त्याच्यानंतर शेवटी कान फुटले का काय इथपर्यंतचा प्रवास, त्याचं नाव लग्न आहे. चला पुढे जायचं आपल्याला. मी सांगत होते 40-45 वर्ष वयाच्या माणसाला तो पत्नीला पाहायला जात असताना त्याच्या मनातले विचार होते, आपल्या समोर येईल तेव्हा कशी दिसल, कशी असल, हसल का, आपल्याकडे पाहिल का, जमल का, ह्या गोष्टी. बरं ठीक आहे, तुम्ही गेलात तिथं, लग्न जमलं तुमचं. जमल्यानंतर तुम्हाला वाटलं आता आपल्या नावाचं कुंकू लागलं तिला, आता तुमचा साखरपुडा झाला. हळद लागली की मग तर काय आपल्या नावाची हळद तिला लागली, तुम्हाला असं वाटलं बरोबर आहे का. हा, लग्न झालं, तुमच्या घरी आली, आता घर की मुर्गी, हा तुम्हीच म्हणा, मी कशाला म्हणू बघा, पण म्हणू नका. चला, लग्न झाल्यानंतर काही वर्षाने मग तीच पत्नी आणि तोच पती असतो. काही वर्षाने म्हणजेच अर्थात एक 40 वर्ष उलटले तुमच्या लग्नाला. पत्नी म्हणते, अहो जा ना तिकडं, त्या मोरिया गणेश मंडळानं किती सुंदर कार्यक्रम ठेवलाय. नवरा म्हणतो, अगं काहीतरी खायला दे ना, खायला दे काहीतरी. अगं पोटात कावळे वरडतायत, खायला देत. त्यांनी सांगितलं तिकडं पंगत आहे म्हणले, भाऊंच्या घरी खूप छान पंगत केली, तिकडं जा, खा तिकडं. ते म्हणे आता कीर्तन सुरू झालंय ग, आता कुठली पंगत राहिली. अगं काहीतरी खायला दे, पोटात कावळे वरडालेत, अगं जीव कासावीस होतोय, खायला काहीतरी दे, मग कीर्तनाला जाईल. पत्नी म्हणते, जीव कासावीसच कसा होतोय, जात कसा नाही. मी म्हणत नाही, महाराजांचं प्रमाण आहे, बाईल म्हणे खर, मरता तरी बरे, नासियेले घर थुंकोनिया. टिकतंय प्रेम आपलं. आणि म्हातारी झाल्यानंतर काय बिघडतं, वय झाल्यानंतर नवरा बायकोंचं मला काही कळलं नाही आणि आता कळणारही नाही बरं का. हा, काय बिघडतं, नीट बोलतच नाही. तर लग्न झाल्यानंतर राणी म्हणणारा नवरा शेवटी म्हातारी कुठं उलटली काय की, आणि म्हातारी म्हणते म्हातारा कुठं गेलं काय. त्यांचं आता म्हातारेच असतात दोघे, पण काय गरज आहे का म्हणायची, विचार करा ना तुम्ही. प्रेम टिकत नाही एवढ्यासाठी बोलले मी. पण महाराजांचं प्रेम, तुकोबरायांचं प्रेम भगवंताच्या नावावर टिकलंय. हो, नावावर टिकलंय. तुमचं आमचं टिकतच नाही बघा. मी आता मागे 14 फेब्रुवारीला आमच्या बीडमध्ये सुभाष रोडने एक जोडपं असं हातात हात घालून फिरत होतं. एक जोडपं हातात हात घालून फिरत होतं आणि मी त्याच रस्त्याने गेले. मी पाहिलं, चांगलं हातात हात घालून फिरणारं जोडपं पाहिलं. माझी ओळख होती दादांसोबत. त्या संध्याकाळी पुन्हा दादांची भेट झाली आणि मी म्हंटल, का हो दादा, काय तुमचं प्रेम आहे हो, एवढे 20-25 वर्ष होत आले लग्नाला, तरी सुद्धा तुम्ही वहिनींच्या हातात हात घालून सुभाष रोडने फिरत होता. 14 फेब्रुवारी काय असतं दादा, काय असतं रे बाळांनो? 14 फेब्रुवारीला असतं ना काहीतरी, असतंय ना. हा, व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचा दिवस. मी म्हणते प्रेमाचा दिवस एकच दिवस साजरा करायचा, बाकीचे दिवस का गचुरे धरायचे का एकमेकांचे. 365 दिवस प्रेम करा. प्रेमाला बंधन नाहीये बरं का, कधी करावं त्याचा काही काळ वेळ काहीच नाहीये. अमुक दिवशीच करायला पाहिजे असं नाही, पण आपल्याकडे म्हणतात ते. त्या दिवशी ते जोडपं हातात हात घालून फिरत होतं. संध्याकाळी मी विचारलं दादाला, काय प्रेम आहे हो म्हणलं. खरंच असं पाहिजे हो, प्रेम पाहिजे म्हणलं. काय प्रेम आहे वहिनी साहेबावर तुमचं? ते म्हणले, प्रतिभाताई तसं काही नाही बरं कसं. ते काय म्हणले, ताई तसं काही नाही. म्हटलं मग कसं आहे? ते म्हणले, हातातला हात सोडला का दुकानात घुसतीन, 5-10 हजाराला टप्पू, म्हणून हातात हात धरून गेलो होतो. काय प्रेम आहे हो आपलं? प्रेम आहे का खरंच? प्रेम नाही आपलं. प्रेम केलं माझ्या राधा राणीनं, प्रेम केलं तुकोबरायांनी, प्रेम केलं नाथबाबांनी, प्रेम केलं नामदेवरायांनी, प्रेम केलं मीरेनं. राधा राणीनं किती प्रेम केलं देवावर बघा. माझ्या जनाबाईने किती प्रेम केलं. अहो जनाबाई तर इथपर्यंत म्हणली, जनाबाई एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की ती
एकदाच पंढरपूरला गेली, पुन्हा वापस घरी नाही गेली. वापस घरी नाही गेली बरं का. तिनं सांगितलं आता बास देवा, तुला पाहिलंय ना, आता मला काही पाहायची इच्छाच राहिली नाही. आपण दर महिन्याला पंढरपूरला जातो बरं का. आपण दर महिन्याला पंढरपूरला जातो आणि पुन्हा तोंड घेऊन वापस येतो. पण जनाबाई एकदाच पंढरपूरला गेली, पुन्हा वापस नाही आली. देवाला पाहिलं आणि पुन्हा काहीच न पाहण्याची इच्छा तिच्या मनात राहिलीच नाही बरं का. ती जनाबाई म्हणते देवा, माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे रे देवा, एवढं प्रेम आहे. काय म्हणते, जणी म्हणे देवा, झाले मी येसवा, निघाले केशवा घर तुझे. घर निघणं अभंगात त्या ठिकाणी शब्द आहे, वाक्य आहे, निघाले केशवा घर तुझे. वास्तविक पाहता घर कुणाचं निघणं, कुणाचंही घर निघणं याच्यासारखी वाईट गोष्ट दुसरी कोणतीच नाही. पण सांगू त्याच्या पुढे, देवाचं घर निघणं याच्यापेक्षा सौभाग्य दुसरं कोणतंच नाही. याच्यापेक्षा सौभाग्य दुसरं कोणतंच नाही बरं का. विठाला विठाला आलं पाहिजे आपल्याला, देवावर प्रेम करता आलं पाहिजे बरं का. आणि ते प्रेम शिकवतात आपल्याला साधू संत महात्मे. ते प्रेम देवावर करायला साधू संत महात्मे शिकवतात. आपलं प्रेम बेगडी आहे, पॅकेजिंग आहे. पॅकिंग चांगली दिसायला पाहिजे वरतून, काय का असे ना, पण अंतःकरणातून त्या भगवंतावर आपण प्रेम केलं पाहिजे बरं का. महाराज त्या ठिकाणी देवाला सांगतायत, देवा तुझ्या नावावर माझं प्रेम राहिलंय, बस आता मला असं वाटायलंय, आता मला असं वाटतंय मी धन्य झालो, याच्यामध्ये कसली शंका अजिबात उरलेली नाहीये. तुकोबराय दुसऱ्या चरणात सांगतात, धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे या वाही काळा हाती. आता या वाही काळाच्या हाती आम्ही पडणार नाहीयेत. आणि संत महात्मे काळाच्या हाती पडलेच नाहीत बरं का. तुकोबराय सांगतात, या वाही काळाच्या हाती आम्ही पडणार नाहीत. म्हणजे नाथबाबांनी 3 वेळेस मृत्यूला वापस लावलं. पहिल्यांदा नाथबाबांचा तुमच्या माझ्यासारखा असा त्या ठिकाणी असणाऱ्या मृत्यू लोकांमधील माणसासारखा मृत्यू झाला. आणि नाथबाबांची प्रेत यात्रा निघाली. प्रेत यात्रा निघाल्यानंतर प्रेत घेतलेली माणसं भावकीतले होते. भावकीतले माणसं तेव्हाच एका दिशेने चाललेले असतात जेव्हा 5वा भावकीतला खांद्यावर असतो. भावकीतले माणसं एकजुटीने चालत नाहीत कोणीकडेच कधीच. 5वा खांद्यावर असला की ते एका दिशेने चाललेले असतात. तसं नाथबाबांचं प्रेत भावकीतल्या 4 माणसांनी खांद्यावर घेतलं होतं. आणि भावकीतले माणसं म्हणू लागले, हा काय म्हणले, भागवत लिहिला काय, गवळणी लिहिल्या काय, अभंग लिहिला काय, गाथा लिहिला काय, हरिपाठ लिहिला काय, भारुड लिहिले काय म्हणे ह्या नाथाने. ह्याने किती काय काय लिहिलं, समाजाला इतकं नाचवलं, इतकं केलं, पण चाललाय कुणाच्या खांद्यावर. शेवटी भावकीचं चाललंय ना. नाथबाबांनी ऐकलं माझ्या. नाथबाबांनी टपकन उडी दिली टाकून खाली. नाथबाबा म्हणले, चला निघा म्हणले, तुमचं तुम्ही जा म्हणले, तुमचं तुम्ही, मला नाही यायचं तुमच्या खांद्यावर, मी माझा पुन्हा कधी मरण. नाथबाबा निघून गेले घरी. पाहता काय माझ्याकडे माणसं निघून गेले. आता जर तिरडेवरच्या माणसाने खाली उडी टाकली तर त्याला नेणारे राहणारच नाहीत जागे. त्यांना उचलायला पुन्हा किती माणसं बोलावं लागतील माहितीये तुम्हाला? किती? 16 माणसं बोलावं लागतील. पण नाथबाबा होते, तो काळ वेगळा होता. नाथबाबा निघून गेले. पुन्हा कालांतराने नाथबाबांचा मृत्यू जनसामान्यासारखा मृत्यू झाला. आणि पुन्हा नाथबाबांची प्रेत यात्रा निघाली. गावाच्या बाहेर आल्यानंतर एक बाई आपल्या नवविवाहित मुलीला वाटे लावत होती बघा. नवीन लग्न झालेल्या मुलीला तिच्या सासरी वाट लावत होती. आणि नाथबाबांची प्रेत यात्रा पाहिल्यानंतर ती बाई म्हणू लागली, काय म्हणली, मेलेला आजच मरायचं होतं, हा उद्या परवा, ह्याला काही टाइम नव्हता का. कुणाला म्हणते ती? नाथबाबांना म्हणते. हे मेलेला आजच मरायचं होतं का? माझ्या पोरीला इथं आनंदाने वाटा लावायचं, सगळी माणसं जमा झालीत, हिला आनंदाने वाटा लावायचं म्हणली, मेल्याचं मड आलं म्हणली तिकडून. ह्याला काही टाइम नव्हता का उद्या परदेशी मरायला? पोरगी गेल्यावर तरी मरायचं ना कमीत कमी. हा नाथबाबांनी ऐकलं, दिली नाथबाबांनी उडी टाकून तिरडीवरून खाली. आणखी रिअल परिस्थिती आहे, गोष्ट नाहीये, स्टोरी नाही कुठली, वास्तव आहे हे. नाथबाबांनी उडी टाकली आणि मावशीला आवाज दिला, ए मावशी लाव म्हणले तुझ्या पोरीला आज वाटा आनंदानं, मी माझा पुन्हा कधी मरत, जा म्हणलं, जा वाटा लाव. आणि 3ऱ्या वेळेस मात्र नाथबाबांनी, आज आपण ज्याला नाथसागर या नावाने संबोधतो, ओळखतो, त्या नाथसागरामध्ये जलसमाधी घेतली बरं का. आपण त्या षष्ठी नावानं आपण ती साजरी करतो. अनेक महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा, महाराष्ट्रात तर आहेच, पण महाराष्ट्राच्या बाहेरून ही षष्ठी साजरी करण्यासाठी अनेक भक्त मंडळी त्या ठिकाणी येतात, वारकरी येतात. आणि नाथबाबांचं श्रेष्ठत्व अतिशय सुंदर
किती वर्णन करावं असं आहे. आणि खऱ्या अर्थानं मला सांगायचंय, साधू संत महात्म्याने काळाला सुद्धा परत लावलं. माझ्या ज्ञानोबराने 3 वेळेस काळ परत लावला, 2-2 बोटं दाखवली, 3 वेळेस काळ परत लावला. आणि माझ्या तुकोबराने तर काळावर एवढा विजय मिळवला. मृत्यूची देवता सुद्धा तुकोबरायांचं नाव घेतल्यानंतर थरथर कापत होती. असा हा काळावर विजय मिळवला. म्हणून तुकोबराय म्हणतात, धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे या वाही काळा हाती. विठाल विठाल. एक रत्न या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलं. त्या रत्नाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आजही शिवाजी महाराजांचं नाव जरी उच्चारलं तरी आमचा मेंदू जागा होतो. धमन्या साचा करायला लागतात, रक्त तेजीनं पळायला लागतं. झोपलेला माणूस गडबडून जागा होतो, जागा झालेला माणूस उठून बसतो, उठून बसलेला माणूस उभा राहतो, उभा राहिलेला माणूस चालायला लागतो, आणि चालणारा माणूस पळायला लागतो, आणि पळणारा माणूस निश्चित ध्येय गाठल्याशिवाय थांबत नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद आणि धमक आहे. हे आपल्याला मान्यच करावं लागेल, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. काय केलं या राजानं, काय केलं या माणसानं? ऐका, वाऱ्यासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीनं हिंदुस्तान हलवून गेला. मुठभर जीवलग जिगर बाज मावळ्यांना सोबतीला घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. आणि स्वर्गात गेल्यावर सुद्धा ज्यांना देवाने झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा राजा शुभा होऊन गेला, राजा शुभा होऊन गेला, राजा शुभा होऊन गेला. म्हणून म्हणते, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव माझ्या राजाचं नाव, माझ्या राजाचं नाव, निर्मळ केले तलवारीच्या भांडेवर. वेदेसाठी पार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे, भरोसा त्या राजावर. माझ्या देवाचं नाव, शेखरी किरटा करी लहरे भगवा ध्वजा. उगवला तारा तिमी रहरा दुर्गा शिवाजी राजा. उगवला तारा तिमी रहरा दुर्गा शिवाजी राजा. उगवला तारा तिमी रहरा दुर्गा शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज. कुठे झुकला नाही हो हा राजा, कुठे वाकला नाही. कारण जिजाऊचा लेख तो, जिजाऊचा लेख तो बहुजनांचा राजा होता. झुकला नाही कधी कुणासमोर. मोगलांचा तो बाप होता. कुणी अडत असेल तर त्याला सत्याची बात दाखवा, आणि कुणी नडतच असेल तर त्याला छत्रपतींची जात दाखवा, छत्रपतींची जात दाखवा, छत्रपतींची जात दाखवा. मराठा, मराठा म्हणायचंय कुणाला, कुणाला म्हणायचंय मराठा? जो महाराष्ट्रात जन्माला, तो मराठा. जो मराठी बोलतो तो मराठा. माणसं भगवंत, संत आणि महामानवावर प्रेम करतात ती सर्व मराठे, बाकी सगळे खराटे. ही व्याख्या जागतिक कीर्तीचे विचारवंत डॉक्टर आ साळुंके सरांची आहे बरं का. सांगून जाईल मी तुम्हाला कुणाला म्हणायचे मराठा. सरकटा धडकटा, सरकटा धड़कटा, जो मर के भी पीछे न हटा, वो है मराठा, वो है मराठा. कसा असावा मराठा, कसा असतो मराठा?
कसा आहे मराठा, दिलदार और दमदार है मराठा, दिलदार और दमदार है मराठा, यारी करे तो यारों के यार है मराठा, रणभूमि में तेज तलवार है मराठा, दुश्मन के लिए तूफान है मराठा, इसीलिए तो दुनिया कहती है बाप रे बाप खतरनाक है मराठा, खतरनाक है मराठा, खतरनाक है मराठा. हे मराठ्यांचं सार्वभौमत्व आहे, हे मराठ्यांचं साम्राज्य आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्याला ताटमानेने जगायचं शिकवलं. अरे एक वेळ पोटाची खळगी नाही भरली तरी चालेल, पण पाठीचा कणा ताट राहिला पाहिजे. हे आपलं वागणं आणि वर्तन असलं पाहिजे. हे छत्रपती शिवरायांनी आम्हाला सांगितलं, शिकवलं आणि ते आपण जोपासलं पाहिजे. विठाल साधू संतांच्या मार्गदर्शनाने जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनाला छत्रपती शिवराय सुद्धा जात होते बरं. कारण राजाला वारसा ज्ञानाचा असावा लागतो बरं का. राजाला वारसा हा ज्ञानाचा असावा लागतो. म्हणून पूर्वीच्या राजांच्या राजदरबारामध्ये मोठमोठे गुरुजी असायचे, मोठमोठे तपस्वी ज्ञानी त्यांचे गुरु म्हणून त्या राजदरबारामध्ये असायचे. राजाने कुठेही चुकू नये यासाठी त्यांची निवड आणि त्यांची उपस्थिती तिथं महत्वाची मानली जायची. आता हे देवा, तुमच्या नावावर प्रेम माझं राहिलं आणि आता आम्ही धन्य झालो आहोत, याच्यामध्ये आम्हाला कसली शंका वाटत नाही. वाही काळाच्या आता हाती आम्ही पडू शकत नाहीत. आता आम्हाला फक्त एकच काम आहे, एकच काम आम्हाला करायचंय. साधू संतांच्या संगतीमध्ये कशाचं सेवन करायचंय आम्हाला? ब्रह्मरस करू भोजन ब्रह्मरस करू भोजन पंगती, 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 ब्रह्मरस करू भोजन पंगती. संतांच्या संगती सर्व काळ, संतांच्या संगती सर्व काळ, संतांच्या संगती सर्व काळ. धन्य झालो आता याची संध्याकाळी, धन्य झालो आता याची संध्याकाळी, धन्य झालो आता याची संध्याकाळी, धन्य झालो आता याची संध्याकाळी. धन्य झालो आता याची संध्याकाळी, 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 संध्याकाळी, संध्याकाळी. ब्रह्मरस करू भोजन पंगती. आणि कोणाच्या संगतीमध्ये? संगती फार महत्वाची बरं का. म्हणून संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. जन्मका सार्थक पीठ करले, जन्मका सार्थक पीठ करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. संगत संतन की करले, जन्म का कछु सार्थक करले. काहीतरी जीवनाचं सार्थक करत असेल ना तर संगती फार महत्वाची बरं का. माणसं संगतीनेच बिघडतात आणि संगतीनेच घडतात बरं का. माणसं मोठी होत नसतात तो अशी, माणसं कर्तृत्वाने मोठी होत असतात बरं का. वेगळे बरं का. माणसं वयाने मोठी होत नसतात, कर्तृत्वाने मोठी होत असतात. त्यासाठी संगती फार महत्वाची बघा. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं. वय काय होतं? वय होतं अवघ 16 वर्ष. छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला. किती वय होता? वय होतं फक्त 14 वर्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःला चळवळीमध्ये झोकून दिलं. वय काय होतं? वय होतं फक्त 25 वर्ष. त्या ठिकाणी
राजर्षी शाहू महाराजांनी स्वतःच्या हातात राजदंड घेतला. वय काय होतं? वय होतं फक्त 20 वर्ष. भगतसिंग हसत हसत फासावर गेले या देशासाठी. वय काय होतं? वय होतं अवघड 23 वर्ष. वयाचा आणि कर्तृत्वाचा आणि मोठं होण्याचा हिसाब आपण लावला तर त्यासाठी संगती आणि मनाने आपल्या मनामध्ये असलेली शिस्त, मनाने मनाला सांगितलेल्या गोष्टी आपण ऐकत गेलो आणि त्या मार्गाने, कारण मनामध्ये यावं लागतं. अगोदर तुम्ही कीर्तनाला आलात, अगोदर तुमच्या मनात आलं का तुम्ही कीर्तनाला येऊन बसल्यानंतर तुमच्या मनात आले कीर्तनाला जायचं? तुमच्या मनात आले म्हणून तुम्ही कीर्तनाला आलात आणि तुमच्या मनात आला तर उठून जायला बसलात. त्याचं काय सांगा? बरोबर आहे का नाही? मनात यावं लागतं, कारण मनाने निर्णय घेतल्यानंतर त्या आत्मविश्वासाने आपण कार्याला लागल्यानंतर ते कार्य सफल आणि सिद्ध झाल्याशिवाय राहत नाही. बरं का? किती तुमच्या मागे त्रास असू द्या, वेदना असू द्या, मी तर नेहमी सांगते, वेदनेच्या ओझ्या सकट, वेदनेच्या ओझ्या सकट ज्याला खळखळून हसता आलं ना, जगामध्ये त्याच्यासारखा जादूगर दुसरा कोणीच नाही. वेदनाचं ओझं वागवता वागवता त्याला खळखळून हसता आलं पाहिजे, तर त्याला माणूस म्हणायचं. बरं का? कुणाला म्हणायचे माणूस? किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. जो मुश्किल से ना घबराए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. जो दुसऱ्याचं दुःख जाणतो त्याला माणूस म्हणायचं. बरं का? दुसऱ्याच्या दुःखामध्ये जे हसत नाही, ज्याला दुसऱ्याचं दुःख पाहून स्वतःला दुःख होतं, अंतःकरण कळवळतं, त्याला माणूस म्हणायचं. आणि ते माणूस बनवण्याची फॅक्टरी फक्त माझ्या संतांकडेच आहे. म्हणून त्यांचं स्मरण केलं पाहिजे. साधू संत महात्मे तुम्ही गाथा उघडून पहा, अर्ध्यापेक्षा जास्त अभंग गाथ्यामध्ये संतांच्या संगतीचे आणि ते महत्व आणि महात्म्य प्रतिपादित करणारेच आहेत. बरं का? म्हणून संगती फार महत्वाची. म्हणून महाराज म्हणाले, आता आम्ही काय करणार आहोत तर ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ. संतांच्या संगतीमध्ये त्या ब्रह्मरसाच्या आस्वादाचं सुख आम्ही घेणार आहोत, तो आनंद आम्ही घेणार आहोत. कारण ब्रह्मरसाचा एकदा काढा घेतला, ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. वारणार आहे, वारणार म्हणजे मरणार, मरणार म्हणजे पुन्हा येणे नाही. पण तरी आपल्याकडे पोटाला आले, पाठीला आले, काही येत नाहीत होते पोटाला. आपल्या तर लगेच येणार नाहीत, आपण त्यांना एवढं जीव लावतो का त्यांनी पुन्हा आपल्याच पोटाला यावं? हा, बरोबर आहे का? काही येत नाही. सगळे अंधश्रद्धा आहे. आणि एवढी अंधश्रद्धा आपल्याकडं, इतकी अंधश्रद्धा. अहो, साधं उदाहरण सांगू तुम्हाला. एखादी मावशी रस्त्याने चालली, मांजर आडवी गेली. मांजर, मावशी जागेवर थांबते. सर म्हणलं का हो मावशी? अगं बाई मांजर आडवी गेली. अहो जाऊन बघा पुढं, कदाचित तुमच्यापेक्षा घाई त्या मांजराला असेल. तिच्या घरी तिचे लेकरं वाट बघत असतील म्हणून पटकन गेली असेल ना ती. पुन्हा नाही मावशी म्हणणार, आता नाही बाई कशाचं काम होतं. अहो ते जाऊ द्या, त्याच्या पुढे जाऊन सांगू का, आमच्या महिला मंडळाच्या अंगात देव येतो. अंगात देव येतो. इथं नसेल येत, हा, पण अंगात देव येतो. देव अंगातच आहे. तैसा हृदयामध्ये निराम असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांताशी कामो विषयावरी. आपल्याला तो हृदयातच आहे, पण आपल्याला विसर पडतो. आणि त्याचा विसर पडला की काय होतं बघा ना. विसरले तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. आपल्या जवळ आहे, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपल्या जवळ आहे, मग जवळ असून आपल्याला त्याचं भान नसेल तर आपलं काय होतं बघा ना. माऊली खूप सुंदर सांगतात, गोड उदाहरणं सांगतात, आपल्याला देतात. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेचे पदराड, परी ते आहे ऋणी गोचिड, अशुद्ध काय नसेविती. किंवा का कमल कंद आणि दरदुरी, नांद नुक एकेची घरी, परी परागो सेवे भ्रमरी, एरा चिखल चिवरे. किंवा ना तरी निदैवाच्या परिवरी, लोह्या रुतल्या हाती सहस्त्रवरी, परी तेच
बैसोने उपवासो करी का दरिद्री जे. बघा ना, कमळाचं फुल, कमळ आणि बेडूक एकाच ठिकाणी असतं, पण कमळाच्या फुलातील मकरंद बेडकाला कधीच भेटत नाही, कारण बेडूक चिखलाच्या नादी लागलेला. दूरवरून असणारा भ्रमर म्हणजे भुंगा येतो, कमळाच्या फुलातील मकरंद सेवन करून उडूनही जातो, पण जवळ असणाऱ्या बेडकाला मात्र चिखलच खावा लागतो ना. तरी निदैवाच्या परिवारी लोह्या रुतल्या आहाती सहस्त्रवरी. दैवहीन मनुष्य वाढ वडिलांच्या काळात धनाने भरलेल्या कलया परवरामध्ये पुरल्यात, पण माहित नसल्या कारणानं त्याच धनाने भरलेल्या कलयावर बसून त्याच्यावर उपासमारीची वेळ येते, किंवा गावातून आणून शिळे तुकडे तो त्या कलयावर बसून खातोय. कोणत्या? ज्या सुवर्णाने भरलेल्या आहेत, धनाने भरलेल्या आहेत. माहित नाहीये तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपल्या जवळ देवाय तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू की भ्रांताशी कामू. विषयाची भ्रांत पडते, मग विषयी विषयाचा परिपाडू. गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जिभेशी झाला. विषय आपल्याला गोड वाटतात, पचनी पडल्या कारणानं गोड वाटतात, सवय लागलेली असते म्हणून गोड वाटतात. वास्तविक पाहता विषय गोड नाहीत, विषय कडू आहेत, पण पचनी पडल्या कारणानं गोड लागतात. भगवंताचं नामस्मरण आवडत नाही, आवडत नाही, कारण त्याची सवय नाही. या शरीराला, या इंद्रियाला त्याची सवय करून आपण घेतली पाहिजे. देवाचं नामस्मरणाची सवय करून घेतली पाहिजे. पहा, एखाद्या माणसाला जर सवय असेल, अंगावर पाण्याचा तांब्या पडला, सकाळी आंघोळ करताना त्यानं जर रामकृष्णारी 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 म्हटलेलं असेल, तर मेल्यानंतर 4 लोक त्याच्या अंगावर पाण्याने जेव्हा आंघोळ घालतात, त्याला तांब्या त्याच्या अंगावर टाकला जातो, त्याचे ओठ आपोआप हलतात. मी माझा डोळ्यानं स्वतः पाहिलेलं आहे. माझी आजी हरिभक्त परायण कीर्तनकार प्रयागबाई महाराज माने जीवनामध्ये एवढा परमार्थ केला, एवढा परमार्थ केला, परमार्थाशिवाय जीवनच नव्हतं. एवढा परमार्थ, सतत भगवंताचं नामस्मरण. आणि त्यांचे ते जेव्हा भगवंतमय झाल्याना, जेव्हा त्यांनी देह ठेवला, त्यांच्या अंगावर आम्ही पाणी टाकत होतो, त्यांचे ओठ एकमेकांना फुटफुटल्यासारखं असं वाटत होतं. बरं, कसं खऱ्या अर्थानं आपल्या शरीराला नामस्मरणाची सवय लावली पाहिजे आपण. म्हणजे भगवंत आपल्याला त्याच्यापर्यंत येण्यासाठी कुठलीही बाधा निर्माण करणार नाही. तो स्वतः म्हणतोय काय करायचंय आपल्याला, जास्त काही करू नका हो. त्याचा अंश या चराचरात भरलेला आहे ना, तो भगवंत म्हणतो ममय अंशो जीव लोके जीव भूतो सनातनः मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी करशती. किंवा याच अर्थाचा 15व्या अध्यायामधील 15वा श्लोक आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मतस्मृतिरज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्व हिरोमेव वेदे वेदांत कृद्वेद विदेव चाहम. बस, बाकी काय करू नका. सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे, मला फक्त जाणा. म्हणून नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, सदा ना रहा है सदा ना रहेगा जमाना किसी का. आज आपलं चांगले म्हणून इतरावर हसू नका. आपलं काल कसं होतं त्याची आठवण कायम ठेवा. माझे वडील नेहमी सांगत असतात, आम्ही वाईट दिवस काढले म्हणून तुम्हाला चांगले दिवस पाहायला भेटले. वाईट दिवसाची आठवण कायम आपण ठेवली पाहिजे. तुम्ही कितीही मोठ्या स्पंजच्या गादीवर झोपलेला असाल ना, आज झोपत असाल ना, पण आजीच्या मऊ गोधडीची ऊब त्या गादीला कधीच येऊ शकत नाही. बरं का, विसरू नका त्या गोधडीला, विसरू नका त्या चौघडीला. जी पहिल्यांदा हातात घेताना, जन्माला आपण आल्यानंतर पहिल्यांदा हातात घेताना ती गोधडी कामाला आली होती. तुमची स्पंजची, तुमची 10,000ची गादी तिथं नव्हती. बरं का, ती स्पंजची गादी तिथं नव्हती, तिथं बाळात होतं. त्या आजीच्या मऊ त्या साडीचं, त्या नाटीचं तो कपडा, अर्थात ते बाळात, म्हणजे ते काहीतरी एक हातभर बाळात त्याची ऊब तुमच्या कुठल्याच गादीला येऊ शकत नाही. ते प्रेम आहे. अहो, माणसांकडे आता प्रेम सुद्धा राहिलं नाही हो. पहिलं गावात माणूस यायचा, गावात एखाद्या घरी पाहुणा यायचा, आजूबाजूच्या गावात त्या ठिकाणी घरामध्ये त्यांना पाहुणचारासाठी बोलवलं जायचं. बरोबर आहे ना. आणि पाहुणा जायला निघाला, ज्यांच्याकडे आलाय ना त्यांचे डोळे गच्च भरून यायचे आणि ते म्हणायचे या बरं का पुन्हा लवकर. पाहुण्यांना सोडवायला एसटी स्टँडवर माणसं जात होती आणि पदराने डोळे पुसायचे. आमचं महिला मंडळ, माणसं पदराने डोळे पुसायचे, रुमालाने डोळे पुसायचे. पण आज जन्मदाता बाप घरात वावरतोय, मर 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 आपल्यासाठी राबतोय, मरतोय, कित्येक त्रास सहन करतोय आपल्या मुलांसाठी. आणि असा असणारा बाप मेला, त्याला स्मशानात घेऊन गेले, अरे त्याला अग्नी दिलाय, बाप धनाधना पेटलाय, तरी सुद्धा पोरांच्या डोळ्यातून ठिपूस गळायला तयार
नाहीये, कुठे चाललोय आपण हा विचार करणं बांधवांना गरजेचं आहे. विराट कोहलीने किती रन काढल्या हे झोपीत विचारलं तरी मुलं सांगू शकतात. आपला बाप शेताच्या या बांधापासून त्या बांधापर्यंत किती रन काढतो दिवसभराच्या, कधी कुणी मोजायचं हे, कुणी मोजायचं? अरे त्यांनी वाईट दिवस काढले, मुलं म्हणतात तुमचं सांगू नका ते आता आम्हाला, तुम्ही काढलंय ना आता सांगू नका. अरे ऐकून घ्या, ऐकून घ्या, नसल ऐका वाटत ना तरी सुद्धा ऐकून घ्या. आणि त्याच्या पुढं बापांना माझी विनंती आहे, तुम्ही वाईट दिवस काढले खरे काका. आता मी ज्यांच्या घरी जेवणाला गेलो, पप्पांचा त्यांचा विषय चाललेला होता, तुम्ही वाईट दिवसाला सामोरे गेला, परत 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 नका सांगू मुलांना, नाही त्यांना वेळ ऐकून घ्यायला बरं का, नाही त्यांना. पण तुम्हाला आज चांगले दिवस आलेत ना, आजच्या चांगल्या दिवसाचा तुम्ही आनंद घ्या, तुमचे वाईट दिवस सारखे आठवत बसू नका. ही सुद्धा माझी आणि प्रत्येक बापाला माझी ही विनंती असेल बरं का. जाता आता चला विठ्ठल विठ्ठल म्हणून या जगात येताना काही घेऊन आलेलो नाहीत, जाताना काही घेऊन जायचं नाही. झालं माझ्या हातात घड्याळ नसले तरी मला करा वाजले की कळतात. विठाला विठाला कीर्तनाला येऊन असे काही माणसं बसतात बरं का. 10-5 मिनिट उशीर झाला तर काही फरक पडत नसतो बरं का. आपण नको त्या ठिकाणी नको तितका वेळ वायाला घालवतो, पण इथं 11ला म्हणजे 11ला सुटलं पाहिजे असा बऱ्याच जणांचा आग्रह असतो, 8 तास असतो. पण ही मंडळी दररोज फिरणार इथं, मी सुद्धा दररोज कीर्तन चालू आहे बरं का, थकलेलं असतो. पण खाली बसणाऱ्या माणसांचा त्या ठिकाणी उल्हास पाहून एक 5-10 मिनिटं पुढे घ्यायला आवडतात. तसं काही नाही, एक्स्ट्रा काही आपल्याला चार्ज भेटणार नाहीच. हा जे असेल तेच भेटणार आहे की नाही बरं महाराज, एक्स्ट्रा भेटणार आहे का? पण माझं असं नाही बरं का, तुकोबरायांसारखं चालू झालं की एकदा मला लक्षात येत नाही वेळ किती झालाय काय झालाय. मी माझ्या कारण मी मस्तीत कीर्तन करते, मस्तीत. आणि परमार्थ मस्तीत करायचं बरं का, आपल्याला जे आवडतं ते करायचं. परमार्थ कोणाच्या सांगण्यावरून हेच बोला तेच बोला अजिबात नाही. मी माझा परमार्थ माझ्या मस्तीत आहे. म्हणून तर एक गीतकार म्हणतात, एक फकीर म्हणतोय, काय म्हणतोय ऐका ना, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, जहाँ मेरे अपने जहाँ जहाँ मेरे अपने जहाँ मेरे अपने जहाँ मेरे अपने सिवा कुछ नहीं, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई. मस्तीत परमार्थ मस्तीत करायचा, पण तितक्याच शिस्तीतही असला पाहिजे. विठाला जाताना काही न्यायचं नाही. क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा, खाली हाथ आए थे खाली हाथ जाएंगे, बस प्यार के दो मीठे बोल झिलमिलाएंगे. एवढं करा, फक्त चांगलं बोला, चांगलं वागा. मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेल, पुण्य करण्याच्या भानगडीत तुम्ही पडूच नका. तुम्हाला असं कोणताच कीर्तनकार सांगणार नाही बरं का दादा, पुण्य करण्याच्या भानगडीत पडूच नका. पण जे पाप करताय ना ते बंद करा, पुण्य आपोआप वाढीला लागेल. पुण्य आपोआप वाढीला लागल्याशिवाय राहणार नाही बरं का. साधू संतांच्या संगतीत येऊन स्वतःच्या जीवनाचा सार्थक करून घ्या. म्हणून तुकोबरा म्हणले, ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ. आणि शेवटी तुकोबरा म्हणतात, आमचं देवा तुझं नाव घेतलं ना, तुझ्याकडे पाहिलं ना, तुझं गुणगान ऐकलं ना, पोट भरता भरत नाही. आपलं सगळं सोबतच घेणार आपण आता. विठोबा रखुमाई फेमस होणार आहे बरं का तुम्ही दोघं जण फेमस होणार तुम्हाला. छान आहे, आवाज छान आहे. फेमस व्हायला लागतंय काय हो, काय काय युथ कुसब केल्याने काय फेमस होते मला. आता आपण पाहिलं ते त्या युट्यूबला टिकटॉकला एक व्हिडिओ येतोय पहा, गायलेलं 4-5 वर्षापूर्वी ते मौर्या त्या शौर्य आणि त्या माऊलीनं, आता एका पोरानं फक्त त्याच्यावर ओठ हलवले. फक्त तुम्ही तर गाताय बरोबर आहे ना महाराज. काय ते गाणं, आमच्या पप्पांनी गणपती आणला, एक तर हाणलाच म्हणतोय. पोरगी त्याच्यामध्ये छोटी गायक तिथं हाणलाच म्हणते, आमच्या पप्पांनी गणपती हाणला. अहो फेमस व्हायला वेळच लागत नाही,
रस्त्यावर रोडला भीक मागणारी रानू मंडल रातोरात फेमस झाली. रातोरात फेमस झाला साईनाथ केंद्रे नावाचा मुलगा. काहीच केलं नाही, फक्त दुसऱ्यांनी गायलेल्या गाण्यावर ओठ हलवलेत. ओठ आम्ही तर गातोय ना स्वतः. रिअल हिरो इथं येतं, ते नाही तर हा रिअल हिरो इथं येतं. हा लाईव्ह प्रोग्राम आहे. चित्रपटातल्या हिरोना सांगितलं होतं इतकी लिप्स मुवमेंट करा, एवढ्या गाण्याला एवढे ओठ हलवा, हे करा ते करा. इथं कुणाचं मार्गदर्शन नाहीये, इथं लाईव्ह कार्यक्रम आहे. खरे हिरो हे माणसं आहेत इथले, या कार्यक्रमातले माणसं आहेत. त्यांना नाही लक्षात येत कधी कधी. आता मी आले ना, तुम्हाला सांगितलं ना, टाळ्या वाजवत जा. कौतुक आपल्या माणसांचं, आपल्या लेकराचं कौतुक आपण करायला पाहिजे हो. दुसऱ्याला काय, दुसऱ्याला सांगायचं तू माझ्या पोराला बाळासाहेब म्हणे जा, आपण म्हणायचं बाळ्या बाळ्या बाळासाहेब. बाळ्या म्हणल्यानंतर लोक कसे बाळासाहेब म्हणतील सर, आपण बाळासाहेब म्हणावं लागतं ना अगोदर. हा तेव्हा लोक म्हणत असतात काय फेमस झालं, काय फेमस झालं, काय फेमस झालं ते बघा ना. म्हणूनच काय आमच्या आईला खूप आवडते म्हणलेलं, म्हणून म्हणते जात आईसाठी एकदा. आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. बघतोय चांगला, आमच्या पप्पांनी गणपती आणला, आमच्या पप्पांनी गणपती आणला. गणपती बाप्पा मोर्या गणेश मित्र मंडळ, त्याचबरोबर आमचे बंधू असणारे हरिभक्तपरायण अण्णासाहेबजी लोणकर सर, त्याचबरोबर सर्व आमचे महादेव दादा घोंगड असतील, गायनातलं श्रेष्ठत्व आमचे भाऊसाहेब महाराज इंगोले, त्यांच्या मला वाटतं तुमच्याकडे काही मुलांकडे कशी शिकायला बरोबर व्हावं. मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या मृदांगावर सुंदर साथ ज्यांनी केली आमचे हरिभक्तपरायण लहू महाराज देवकर, विनेकरी बाबा, खूप गोड होतात बरं का तुम्ही. हा विनेकरी बाबांचे सुद्धा आभार, आणि सर्वात मोठे आभार तुम्हा सर्व माता पित्यांचे, कारण माऊलीने तुमच्यासाठी एवढी खर्च केली. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मित व दुबळा अर्जित तसे भक्ती, जरी बोल हे गंगावती तरी स्वीकारायला लागती. तुमचं खऱ्या अर्थानं तुम्हा सर्व माता पित्यांच्या श्रोत्र वृंदाच्या पायावर, गणपती बाप्पांच्या चरणावर, माझं दैवत माझे आई वडील त्यांच्या पायावर, गुणीजनांच्या पायावर ही सेवांजली समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण करा.